नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. दसरा सणाच्या अनेकांच्या शुभेच्छा, शुभचिंतन मला मिळाले. मलाही त्यांना पोच देणं गरजेचं आहे. नुसती पोच देण्यापेक्षा जर एखादा विचार सांगितला तर खरोखरच त्या विचाराचा परिणाम उशिरा का होईना होतो असा माझा अनुभव आहे. दिवाळी सण मोठा, दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा असा संदेश तर बऱ्याच वेळा वाचण्यात येतो. पण खरोखरच जर तसा विचार केला तर आपण सोनं लुटतो असं म्हणतात, परंतु सोनं लुटण्याऐवजी आपल्या जीवनाचं सोनं केलं तर फार चांगलं आहे. पण ती संधीसुद्धा गेली अनेक वर्ष आपण आपल्या हातून घालवत आहोत. ज्या भाविकांनी, ज्या मित्रांनी, हितचिंतकांनी मला ज्या शुभेच्छा पाठवल्यात त्यांना मला कळकळून सांगायचं आहे की आपल्याला अनेक जन्मानंतर हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. त्याचं खरोखरच सोनं करून घेण्यासाठीच हा जन्म आहे हे अनेकांच्या लक्षात येत नाही. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाजूला होण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. आपण त्यात अडकता कामा नये. परंतु परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली, मेंदू दिला आहे, त्याचा आपण काहीही उपयोग करून घेत नाही. आपण दुसऱ्याच्या विचारावर चालतो, दुसऱ्यांचा सल्ला घेतो आणि अखेरपर्यंत आपल्या जीवनाचं सोनं होत नाही. जो मेंदू आणि जी बुद्धी, जे मन आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे त्याला बहुतेक गंज चढला असावा असं वाटतं आहे. अनेकांचं जीवन मी जवळून पाहतो. अनेक तीर्थक्षेत्री मला अनेक भाविक भेटतात, दुःखी भाविक भेटतात, समस्याग्रस्त भेटतात. जिथं जिथं मी सत्संगाला जातो तिथंही अनेक जणं आपलं दुःख, संकट सांगतात. तेव्हा वाईट वाटतं. त्यांचा मेंदू त्यांना काम देत नाही, कारण का त्याला गंज चढलेला आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि हा गंज जर काढला तर खरोखरच त्यांचं जीवन सोनं होईल. आणि तो गंज कसा काढायचा तर आपण चांगल्यांच्या संपर्कात राहायचं, काही सत्संगाला जायचं आणि आले तर या यूट्यूबला, व्हॉट्सअपला चांगले भजन, चांगली कीर्तनं, चांगली प्रवचनं आपल्याला ऐकायला मिळू शकतात. एक कोणता तरी जरी आपण संकल्प केला आणि एखाद्या विचाराचा विचार घेऊन आपण जर ते आचरणात आणलं तर जीवनाचं सोनं व्हायला काहीही वेळ लागणार नाही. वर्षानुवर्ष एकमेकाला फक्त आपण सोन्यासारख्या शुभेच्छा देतो, सोनं लुटतो, परंतु जीवन सोन्यासारखं करत नाही. गंज चढलेला आहे हे तर मान्यच करावं लागेल, कारण या जगात अनेक जण दुःखी आहेत, अनेक संकटात आहेत. परमेश्वर कृपेने या कलियुगाचे तारक श्रीपाद श्री वल्लभ आहेत. या कलियुगाची जबाबदारी श्रीपाद श्री वल्लभांवर आहे. आणि आपण ज्या पिढीमध्ये आहोत त्यावेळी आपल्याला माहिती झालं आहे आणि आपल्याला संधी आहे की श्रीपाद वल्लभ या कलियुगाचे तारक आहेत. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये श्रीपादांनी अनेक अभयवचनं दिलेली आहेत. त्यातील एखादं वचन जरी आपण अंमलात आणलं तर मला खात्री आहे की आपल्या जीवनाचं सोनं होईल. आणि सोनं होणं फार सोपं आहे. अगोदर आपल्या बुद्धीला आणि मेंदूला जो गंज चढला आहे ह्या चांगल्या विचारांनी आपण त्याला घासू आणि आपण आपल्या जीवनात आनंद निर्माण करू आणि आपल्या कुटुंबाला सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य प्राप्त करून देऊ. आणि ज्यावेळी आपल्या घरात हे सगळे गुण असतील त्यावेळी आपलं संपूर्ण कुटुंब सोन्यासारखं चकाकत राहील. संकल्प केल्याशिवाय सिद्धी प्राप्त होत नाही. लोक संकल्प करतात, काही दिवसांनी सोडून देतात. योगायोगाने हा दसरा आणि आता 20 दिवसांनी दिवाळी आहे. या 20 दिवसात आपण विचार करून आपल्या जीवनाला चांगली दिशा देऊ की उर्वरित आयुष्यामध्ये आपल्या जीवनाची दशा होणार नाही. प्रत्येकाने काहीतरी ठरवायला पाहिजे. नाही तर अनेक दसरे आले, अनेक दिवाळी आल्या गेल्या, इथून पुढे येतील जातील, पण जीवन जगताना नाटक होऊ नये. तर पुन्हा एकदा माझी भाविकांना विनंती आहे, सगळ्या हितचिंतकांना विनंती आहे, मित्र मैत्रिणींना विनंती आहे त्या स्वीकारा, आहे त्यात आनंद माना आणि उचापात्या थांबवून आपलं जीवन सोन्यासारखं कसं होईल याचा विचार करा. आणि ज्या क्षणी तुम्ही विचार करताल, संकल्प करताल आणि आपलं वागणं त्याप्रमाणे आचरणात आणताल, खरोखरच परमेश्वर हा दयाळू आहे. तो आपल्या जीवनामध्ये आनंद देईल, जे जे हवं ते देईल
आणि तुमचं सोन्यासारखं जीवन तयार होईल आणि तुम्ही सोन्यासारखं राहताल. शेवटी हा विचार आहे. दसऱ्यानिमित्त पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. आपल्या घरातील मोठ्यांना साष्टांग दंडवत, लहानांना आशीर्वाद. नमस्कार.